नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची खिचडी। उद्या भोगी आहे, त्यामुळे भोगीची खिचडीची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। खिचडी बनवण्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक गाजर कट करून घेतलेला आहे, थोडीशी फुलगोबी घेतलेली आहे, थोड्याशा वालाच्या शेंगा मी तोडून घेतलेल्या आहेत, एक टमाटर घेतले, थोडेसे हरभऱ्याचे दाणे घेतले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, थोडेसे हिरवे वाटाणे घेतले, 2 वांगे घेतले मी चिरून आणि एक बटाटा घेतला आणि सोबतच थोडासा कढीपत्ता घेतला आहे। आता खिचडी स्पेशल डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता खिचडी बनवायची आपण प्रोसेस पाहूया। आता एका पातेल्यात मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये टाकत आहे मी थोडीशी मोहरी आपली तडतडलेली आहे। सोबतच टाकत आहे थोडंसं जिरं आणि आपण बारीक कट करून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालत आहे मी कढीपत्ता आणि आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची, ही सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला। सोबतच यामध्ये टाकत आहे मी तेजपत्ता आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। आता यामध्ये घालत आहे मी थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट। इथं लाल तिखट मी कमी घालत आहे कारण हिरव्या मिरच्या सुद्धा आपण यामध्ये टाकलेले आहेत। 2 चमचे धनेपूड आणि थोडासा गरम मसाला, हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यातच टाकत आहोत आपण लाल टमाटर, वाटाण्याचे दाणे आणि हरभऱ्याचे दाणे सुद्धा यामध्ये आपण आता घालून घेत आहोत। 1-2 मिनिटं याला तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये घालत आहोत आपण गाजर आणि सोबतच यामध्ये घालत आहोत आपण गोबी, वांग, वालाच्या शेंगा, त्या आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण आता ह्या भाज्या सगळ्या सोडत आहोत। सगळ्या भाज्या आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। पहा, संक्रांत ही थंडीच्या सीझनमध्येच येते आणि हे सगळ्या ज्या भाज्या आहेत, हरभरे, वाटाणे, वालाच्या शेंगा, गाजर, हे सगळं थंडीच्या सीझनमध्येच हे सगळं उपलब्ध राहते। त्यामुळे ही भोगीची जी खिचडी आहे ती ह्या भाज्यांशिवाय होणं शक्यच नाही आहे। सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहे। आता आपण जे डाळ तांदूळ धुवून घेतले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण सोडत आहोत गरम पाणी। पहा, आपण सगळं डाळ आणि तांदूळ मिळून 3 वाट्या घेतलं होतं, तर मी जवळपास 7 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि ते ह्या खिचडीमध्ये आपण सोडत आहोत। आणि आपल्याला आता यामध्ये शेवटची प्रोसेस आहे, मीठ घालायचं आहे। आता इथे घालत आहोत आपण चवीपुरतं मीठ। आता यामध्ये घालत आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। आणि सगळ्यात शेवटची स्टेज, यावरती मी ठेवत आहे झाकण। एक 15 मिनिटं आपल्याला ही खिचडी शिजू द्यायची आहे। आपलं सगळं साहित्य व्यवस्थित शिजायला पाहिजे। माझी इथं गॅसची फ्लेम खूप मोठी पण नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे, मीडियम आचेवर आपल्याला ही खिचडी होऊ द्यायची आहे। आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आता झाकण काढून आपण पाहूया। पहा, खिचडी अशी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। बटाटाही आपला झालेला आहे, डाळही आपली शिजलेली आहे आणि तांदूळही आपला शिजलेला आहे। गोबी सुद्धा इथे आपली व्यवस्थित झालेली आहे। तर तयार आहे आपली भोगी स्पेशल खिचडी।
आता ही एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तुम्हाला ही माझी संक्रांत आणि भोगी स्पेशल खिचडी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.